हॅलो फ्रेंड्स, आज आपण मॅथ 1 मधील ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड दी सोल्युशन हा चॅप्टर पाहणार आहोत. ठीक आहे. याच्या पहिलं आपण इयत्ता 11वीमध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे एक पूर्ण सेक्शन पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर या 12थमध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड सोल्युशन हा चॅप्टर पाहतोय. हा चॅप्टर पाहत असताना आपण सुरुवातीला या चॅप्टरमध्ये एकूण पॉईंट किती आहेत ते पाहूया. या चॅप्टरमध्ये एकूण 7 टॉपिक्स आहेत. ते बघा. त्यातला पहिला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. नंबर 2 आहे सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. या सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये 2 प्रकारचे सोल्युशन पाहणार आहेत आपण. त्यामध्ये पहिला आहे प्रिन्सिपल सोल्युशन, दुसरा आहे जनरल सोल्युशन. ठीक आहे. आता थर्ड पॉईंट आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलबद्दलची माहिती आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहेत. तर आपण एखादा ट्रायंगल असेल तर हा ट्रायंगल फॉर्म होण्यासाठी आपल्याला कमीत कमी काय 3 पॉईंट लागतात. ठीक आहे. जोपर्यंत तुमच्याकडे 3 पॉईंट नसतील तोपर्यंत एखादा ट्रायंगल फॉर्म होत नाही आहे. आपण ट्रायंगलचा अभ्यास करत असताना एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट पाहिलेला आहे. याला आपण काय म्हणतो? कार्टेशियन कॉर्डिनेट. काय म्हणतो आपण? कार्टेशियन कॉर्डिनेट. आणि दुसरा आपण पाहिलेला आहे आर आणि थिटा. ठीक आहे. याला म्हणतो आर आणि थिटा हा असतो पोलार कॉर्डिनेट. आपण ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरमध्ये स्टार्टिंगला 11वीला पाहिलं होतं. आर आणि थिटा याचं रिलेशन एक्ससोबत आणि वायसोबत काय होतं ते आपण पाहिलेलं आहे. तर इथं ट्रायंगलमध्ये आपण याचा उपयोग कसा करणार आहेत त्यामध्ये आपण पाहतोय पोलार कॉर्डिनेट, नंतर रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलार कॉर्डिनेट. ठीक आहे. या दोघांचं रिलेशन काय आहे ते पाहणार आहेत. आणि थर्ड आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचं सोल्युशन. आणि ट्रायंगलचं सोल्युशन पाहत असताना आपण साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल याचा उपयोग करणार आहेत. नंतर साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलचे ॲप्लिकेशन काय आहेत ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. या थर्ड पॉईंटमध्ये एकूण आपण 7 पॉईंट पाहणार आहोत. त्यात पहिला होता पोलार कॉर्डिनेट, दुसरा रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलार कॉर्डिनेट, सोल्युशन ऑफ ट्रायंगल, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. पुढचा पॉईंट आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हा इनव्हर्स म्हणजे काय? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या काय असतो? पूर्ण इनव्हर्स असतो, अपोजिट. ठीक आहे. आणि त्याचे ग्राफ जे काय आहेत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे ते पण आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहणार आहेत. नंतर आहे त्यांच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू. जसं आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू पाहिल्या कुणाच्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनच्या, तसंच इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या सुद्धा आपण काय पाहणार आहेत? प्रिन्सिपल व्हॅल्यू पाहणार आहोत. आणि या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या काही प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीसुद्धा आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे एकूण 7 टॉपिक आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. तर आता मी पहिला टॉपिक स्टार्ट करतोय ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. चला पाहूया आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? पहा, ज्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असायला पाहिजे. कळलं? ज्या इक्वेशनमध्ये काय आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. बा मी काय लिहिलं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असायला पाहिजे. TF म्हणजे काय? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे. नंबर 2, या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जो काही त्यांचा थिटा आहे, अँगल आहे, तो अँगल कसला पाहिजे? अननोन अँगल असला पाहिजे. ठीक आहे. तो अँगल आपल्याला माहिती नसावा. पहिलं काय होतं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असावं. दुसरं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जो काय अँगल आहे तो अँगल काय असला पाहिजे? अननोन अँगल असला पाहिजे. थर्ड, आणि ज्यावेळेस एखादी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि अननोन अँगल घेतला असेल त्यावेळेस ते काय केलं पाहिजे? इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. त्यासाठी काय लागतं आपल्याला? रिअल नंबर लागेल. ठीक आहे. तर इक्वेशन काय करेल? रिअल नंबर. म्हणून आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इक्वेशन पाहत असताना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला जरुरी आहे, अननोन अँगल पण जरुरी आहे आणि रिअल नंबर पण जरुरी आहे. या तिघाचं कॉम्बिनेशन करून जर इक्वेशन फॉर्म केला असेल
तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक है. अब जिस इक्वेशन में क्या होता है, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होता है और उसका एंगल जो भी है वो क्या रहेगा, अननोन रहेगा, और वो इक्वेशन क्या करेगा, सेटिस्फाई करेगा किसके साथ, रियल नंबर के साथ, तो अपन उस इक्वेशन को क्या बोलने वाले, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक है. अभी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कौन से होते हैं, पहला है साइन, दूसरा है कॉस, तीसरा है टैन, नेक्स्ट कॉट, उसके बाद सेक, उसके बाद कोसेक. ये 6 फंक्शन कौन से है, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सिर्फ ये 6 फंक्शन को अपन क्या बोलने वाले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जिस इक्वेशन में सिर्फ ये 6 बोल तो साइन, कॉस, टैन, कॉट, सेक, कोसेक, ये 6 फंक्शन रहेंगे. ठीक है. उस फंक्शन को अपन क्या बोलने वाले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक है. इस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन को अपन क्या बोलने वाले, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. अभी देखो, इक्वेशन कंटेनिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अननोन एंगल इज कॉल्ड एज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक है. जिस इक्वेशन में क्या होता है, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होता है और वो भी कैसा रहेगा, उसका जो एंगल है वो क्या रहेगा, अननोन रहेगा, उस इक्वेशन को अपन क्या बोलने वाले, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. समझ में आ रहा है. ठीक है. देखो अभी क्या है, अगर एक आधा इक्वेशन अपने पास है तो उसके अंदर क्या होना चाहिए, 6 फंक्शन होना चाहिए, और उसका थीटा जो भी है वो क्या होना चाहिए, अननोन होना चाहिए, तो ही उस इक्वेशन को अपन क्या बोलेंगे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बोलेंगे, इक्वेशन बोलेंगे, सॉरी. ठीक है. अभी अपन एक एग्जांपल देखेंगे. देखो एग्जांपल नंबर 1 मैंने लिया यहाँ पे साइन एक्स इक्वल टू क्या लिया, 1/2. यहाँ पे जो 1/2 है वो क्या है, रियल नंबर. 1/2 क्या है, रियल नंबर. ये साइन क्या दिखाता है, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ये साइन क्या है, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. और जो साइन का जो थीटा है एक्स, ये वाला एक्स क्या है, अननोन एंगल है. तो साइन एक्स इक्वल टू मैंने लिया 1/2. तो इस इक्वेशन में अपन क्या कर दिया, साइन एक्स इक्वल टू 1/2 लिया, इक्वेशन सेटिस्फाई है, तो इसको क्या बोलेंगे अपन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक है. मैंने दूसरा एग्जाम्पल लिया, कोसेक वाई इक्वल टू 2. तो यहाँ पे कोसेक क्या होगा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, वाई क्या होगा, अननोन एंगल, और 2 क्या होगा, रियल नंबर. तो ये एक जो इक्वेशन बना तो उसको क्या बोलने वाले अपन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. अभी थर्ड एग्जाम्पल लेंगे अपन, टैन थीटा लिया मैंने इक्वल टू 1. ठीक है. तो टैन क्या रहेगा, ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन TF रहेगा. थीटा क्या रहेगा, अननोन एंगल. 1 क्या रहेगा, रियल नंबर. इसी तरह से अपन नंबर ऑफ इक्वेशन फॉर्म कर सकते हैं. और एक देखेंगे, कॉट क्या लिया मैंने, कॉट एक्स ले लिया इक्वल टू 0. ठीक है. तो ये कॉट क्या होगा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. एक्स क्या होगा, अननोन एंगल, और 0 क्या होगा, रियल नंबर. इसी तरह से अपन नंबर ऑफ इक्वेशन फॉर्म कर सकते हैं.